आय प्रॉमिस वेदा, मी तुला काही होऊ देणार नाही. त्यासाठी मी अगदी काहीही करेन. जीव द्यावा लागला तरी देईन, पण मी तुला ह्यातनं बाहेर काढेन. आय प्रॉमिस. अथर्व, काय रे लवकर उठलास? काल पण उशिरा झोपला होतास. तू एक काम कर, तू जा तुझ्या खोलीत. मीरा पण काळजीत असेल ना? मी आहे ना इथे. मी वेदाची काळजी घेईन. जा. वेदा, मी तुझी अगदी नीट काळजी घेईन. मंजिरीच्या खोलीत जाऊन बघायला हवं का? नाही, ती काही करणार नाही, पण खात्री करून बघायला हवी. हां. काय झालं? तिथे सगळं ओके आहे ना? पण मीरा, आपण वेदाला यातनं बाहेर काढायलाच हवंय. मला भीती वाटते त्या मंजिरीने वेदाला काही केलं आणि काही करणार नाही. नाही मीरा, ती मंजिरी, ती चिटकीण काही करू शकते. हो, तुमचं बरोबर आहे, पण ती आत्ता काहीच करणार नाही. म्हणजे वेदाला आपल्याला या सगळ्यातून कायमचं बाहेर काढायचं असेल तर एकच उपाय आहे. काय? आपलं बाळ. आपल्याला बाळाला जन्म द्यावा लागेल. मीरा, सगळं सांग ना त्यांना. अर्धवट का सांगतेस? पूर्ण सत्य सांग. काय? का? मला माहित नाही. माहिती नाही? तुला सगळं माहिती आहे. मंजिरीची पूर्ण अट सांग ना. तू बाळाला जन्म देऊन काय करणार आहेस हे सांग. आणि तुला हे कोण बोललं? मंजिरी. आणि आपण मंजिरीवर विश्वास ठेवायचा? दुसरा पर्यायच नाही. आपलं बाळ जन्माला आलं तर त्यात तिचा काय फायदा? ते मला माहित नाहीये, पण आपल्याला बाळ झालं तर मंजिरी वेदाला कधीच त्रास देणार नाही. काय बोलतेस तू मीरा? अथर्वांना सगळं सत्य सांग, नाहीतर या गोष्टीचा नंतर त्यांना खूप त्रास होईल. मीरा, मला तुझं म्हणणं कळत नाहीये, पटत नाही. पण समज आपण जरी तसं केलं तरी मंजिरी तिचा शब्द मोडणार नाही, याची काय गॅरंटी आहे? बरोबर आहे अथर्व तुमचं, बरोबर आहे. सांग त्यांना. सांग ना. तिने त्याच्यानंतरही जर वेदाला त्रास दिला तर? सांग ना मीरा, सांग. का जन्म द्यायचा आहे तुला बाळाला? मीरा, मीरा बोल. अथर्व काहीतरी विचारतायत तुला, बोल.
मी आले था. ताई, वेदाच्या बाबांसमोर तू का सगळं सांगत होतीस? मग तू सगळं खरं का सांगत नव्हतीस त्यांना? मंजिरीच्या अटीबद्दल वेदाच्या बाबांना सांगून काही उपयोग आहे का? नाही ना. मीरा, मला वाटलं होतं की तू मंजिरीची अट फक्त ऐकून घेतलीस. आत्ता तू बोलत होतीस ना तेव्हा मला जाणवलं तू तिची अट मान्य करायचा विचार करतेस. मग काय करू? करूया ना, आपण काहीतरी करूया. ठीक आहे, बोल. तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे? आपण शोधूया. आपण शोधला ना की आपल्याला पर्याय सापडेल. पण हे बघ, तू ना हार मानू नकोस. हा, धीर धर, धीर. अजून किती धीर धरायचंय? हे बघ, आपल्याने आता काही होणार नाहीये. आणि हो, तुझी शक्ती सुद्धा काम करत नाहीये. मीरा, हे बघ, माझी शक्ती कधीतरी काम करते आणि कधीतरी नाही करत. हे माहिती आहे ना तुला. म्हणून मी म्हणतेय, मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे. मूर्ख आहेस तू, मूर्ख आहेस. आणि तुला काय वाटतंय? ह? तू मंजिरीची अट मान्य केलीस तर ती वेदाला सोडून देईल? आठवतंय ना मंजिरीने गुहेत काय सांगितलं होतं? मला चिरतारुण्य मिळवायचंय आणि मीरा त्यासाठी मला तुझ्या आईचा आणि तुझ्या होणाऱ्या मुलीचा आत्मा कवडीत कैद करायचा आहे. मीरा, ती फक्त तुझा वापर करून घेतीये. ताई, ती आपल्या सगळ्यांचा वापरच करून घेणार आहे ना. 300 वर्ष ती बाई ज्या गोष्टीसाठी थांबलीये ती अर्ध्यावर सोडून देईन असं वाटतंय का तुला? नाही सोडणार, पण त्या आधीच आपण तिला संपवूया. आपल्याला त्याचा पर्याय मिळालाय का? ही शोधूया, लवकरात लवकर शोधूया मीरा. आणि तोपर्यंत वेदाचं काय? आज मंजिरी जे बोलेल तसंच्या तसं वेदा बोलते. आज फक्त बोलते, उद्या करायला लागेल. देव न करो पण वेदाने उद्या स्वतःच्या जीवाचं नाही. मी वेदाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, कळलं? स्वतःचा जीव देशील? देईन. आणि स्वतःच्या बाळाचाही? हा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक. तुला काय वाटतंय, हा त्याग करून तू वेदाला वाचवू शकशील? मी त्याग करत नाहीये. ते काही जे करायला हवं ना तेच करते मी. मीरा, मला वेदाची काळजी नाहीये. आई आहे मी तिची, पण तुझी मोठी बहीण आहे. हे नाही होऊ देऊ शकत मी. आणि हे सगळं केल्यानंतर या घरावर संकट येईल त्याचं काय? मी फक्त आत्ताच्या परिस्थितीचा विचार करते. मी हे अजिबात होऊ देणार नाही.